नमस्कार. न्यूज अनकटच्या पुणे कनेक्टमध्ये आपलं स्वागत. पाहुयात पुण्यातील महत्त्वाच्या घडामोडी. वाल्मिक कराड्याला मकोका लावल्यानंतर परळीमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय. याबाबत पुण्यामध्ये माध्यमांशी संवाद साधताना बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधलाय. पंकजा मुंडे या लोकप्रतिनिधी असून त्यांना परळीची परिस्थिती का माहिती नाही? कदाचित पंकजा मुंडे यांना परळी हे आपल्या राज्याचा भाग नसल्याचं वाटतंय, त्यामुळे परळीबाबत त्यांना अधिक माहिती नसेल असा टोला सोनावणे यांनी लगावलाय. पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या मार्गावरून संघर्ष उभा राहिला असून जुन्नर तालुक्यातील खोडद येथील GMRT प्रकल्पामुळे मार्ग बदलण्याची शक्यता व्यक्त केली जाते. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी या बदलाला विरोध करत प्रस्तावित मार्गावरच प्रकल्प पूर्ण होण्यासाठी जनआंदोलन उभारण्याचा इशारा दिलाय. पुणे रेल्वे विभागाने सौर ऊर्जा प्रकल्पांच्या माध्यमातून वीज बिलात महत्त्वपूर्ण बचत केली आहे. यंदा विभागाने 1.8 मेगावॅट सौर ऊर्जा निर्मिती केली असून त्यामध्ये सर्वाधिक 647 किलोवॅट सौर ऊर्जा प्रकल्प घोरपडी कोचिंग मेंटेनन्स कॉम्प्लेक्स येथे बसवण्यात आलाय. या प्रकल्पामुळे वार्षिक 55 लाख रुपयांची वीज बिलात बचत होत असून हरितगृह, वायू उत्सर्जन आणि ऑपरेटिंग खर्च कमी होतोय, असे रेल्वे प्रशासनानं सांगितलंय. चाकण शिक्रापूर महामार्गावर एका मध्यधुंद माथेफिरू कंटेनर चालकाने सुमारे 25 ते 30 वाहनांना धडक देत मोठा गोंधळ उडवला. यामध्ये 3 ते 4 जण ठार तर काही जण जखमी झाल्याचे समोर आले. चालकाने पोलिसांच्या गाडीलाही धडक दिली. अखेर स्थानिक तरुण व पोलिसांनी पाठलाग करून कंटेनर अडवला आणि चालकाला चांगला चोप देत ताब्यात घेतले. ही घटना गुरुवारी दुपारी 1च्या सुमारास घडली असून प्रत्यक्षदर्शींना चित्रपटातील थरारक प्रसंग अनुभवायला मिळाला. पादचारी पुलांचा वापर होत नसल्याचं समोर आल्यानंतर पुणे महापालिकेने या पादचारी पुलांचा आढावा घेण्यास सुरुवात केली असून या पुलांवर तातडीने स्वच्छता मोहीम राबवून क्षेत्रीय कार्यालयांकडे पुलांच्या स्वच्छतेची जबाबदारी देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तसंच ज्या ठिकाणी नागरिकांना रस्ता ओलांडण्यासाठी पादचारी पुलांची आवश्यकता आहे अशाच ठिकाणी आता हे पादचारी पूल उभारण्याचं नियोजन महापालिकेने केलंय. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यान्वये म्हणजेच मोक्का कारवाई होत असली तरी गुन्हेगारांना न्यायालयात जामीन मिळण्याचे प्रमाण वाढलंय. मोक्कात कारवाई केल्यामुळे पोलीस स्वतःची पाठ थोपटून घेत असले तरी आरोपींवर सिद्ध होणारे गुन्हे कमी असल्याने ते लवकर जामिनावर बाहेर येतात. खास करून अल्पवयीन मुलांचा सहभाग वाढल्यामुळे चिंता व्यक्त केली जाते. सहकार नगर आणि स्वारगेट परिसरात घरफोड्या आणि चोरीच्या गुन्ह्यात गुंतलेल्या गणेश काठेवाडे, सुरेश पवार आणि सराफ व्यावसायिक भीमसिंग राजपूत यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. गणेश काठेवाडेने झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयचे कपडे घालून 14 घरफोड्या आणि स्वारगेट परिसरात 9 चोऱ्या केल्या असून पोलिसांनी त्यांच्याकडून 80 लाख रुपयांचे सोने, चांदी, हिरे आणि चोरीचे साहित्य जप्त केले. ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे. 5 एकर शेत जमीन विकून जुगारात हारल्यानंतर पुण्यात येऊन घरपोच खाद्यपदार्थ पुरवण्याचे काम करणाऱ्या तरुणाने ऑनलाईन जुगार खेळण्यासाठी बहिणीच्या घरी चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी आरोपीला अटक केली असून त्यांच्याकडून 1,37,000 रुपयांचे 125 ग्रॅम दागिने हस्तगत केले. सिंहगड कॉलेज परिसरात मोबाईल गेम खेळताना दोन्ही मित्रांमध्ये चेष्टा मस्करी आणि वाद निर्माण होऊन निलेश जाधव याने गावठी कट्ट्यातून करण गरजमल या मित्रावर बंदुकीतून गोळी झाडली. गोळी निलेशच्या खांद्यावर लागल्याने तो जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलाय. घटनेनंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी निलेशला ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आहे. या बातमीसह वेळ झालीय पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबायची. पाहत राहा न्यूज अनकट.